राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि हा क्षण पाहून आनंद जेवढा दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना झाला नसेल तेवढा आनंद एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसला। दोघे जेव्हा व्यासपीठावर एकमेकांच्या सोबत उभे होते तेव्हा मागून तो व्यक्ती गलबललेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहताना दिसला। हो, ते होते बाळा नांदगावकर। एक नेते, एक राजकारणी म्हणून त्यांच्याबद्दल अनेकांची मतमतांतर असतील, पण एक निष्ठावंत मित्र, सोबती म्हणून आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव का घेतलं जातं हे या व्हिडिओतून जाणून घेऊ। बाळा नांदगावकर यांचा जन्म हा मुंबईमधलाच। शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। 1995 साली मुंबईतील माझगाव येथून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवकपदी ते निवडून आले होते। त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये ते आमदारपदी विजयी झाले। पण 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं। मात्र बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची साथ निवडली। यामागचं कारण होतं त्यांचा राज ठाकरे यांच्या विचारांवर असलेला पूर्ण विश्वास। याला मी पक्ष सोडला, मी एकमेव माणूस आहे। मग भुजबळ असो, नारायण असो, गणेश नाईक असो की आणखीन कोणी, बाळासाहेबांना सांगून कोणी पक्ष सोडून गेला नव्हता। बाळा नांदगावकर मातोश्रीला गेला। माझे ऑफिस जेवढे माझ्या माझगावमध्ये ऑफिस होती त्या सगळ्या ऑफिसची चाव्या, ऑफिसची कागदपत्र बाळासाहेबांकडे, त्याला उद्धव साहेब प्रूफ आहे ना, कागदपत्र दिली आणि बोलले साहेब मी राजसाहेबांसोबत चाललो। त्याच्यामुळे बाळासाहेब माझ्यावर खूप चिडले, खूप चिडले। तो त्यांचा अधिकारच होता, तो काय विषय येत नाही। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकल्या आणि यात बाळा नांदगावकर यांचा मोठा वाटा होता। त्यांनी शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांना पराभूत करत विजयी पताका फडकवली। पुढे त्यांचं कार्य आणि जनतेशी असलेलं नातं यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये आपला बाळा असं प्रेमाने संबोधलं जाऊ लागलं। बाळा नांदगावकर यांची राज ठाकरे यांच्याशी असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू आहे। 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरे एकटे पडले होते तेव्हा बाळा नांदगावकरांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक नेते होते, पण राज एकटे होते। मला त्यांच्यासोबत राहायचं होतं कारण मला त्यांच्या विचारांवर विश्वास होता। पुढे राज ठाकरे यांच्या मनसेने बराच वाईट काळ अनुभवला। जवळचे म्हणवणारे कित्येक सहकारी पक्ष सोडून गेले, पण शेवटपर्यंत राज ठाकरेंसोबतच राहणार असं म्हणत बाळा नांदगावकर वाईट काळातही सोबत राहिले। मी राज ठाकरेंसोबत आहे कारण माझं त्या काळामध्ये उद्धव साहेब कुठेही नव्हते। त्या काळामध्ये माझी नगरसेवकाची तिकीट असो किंवा माझी आमदारकीची तिकीट असो, या सगळ्या गोष्टीसाठी राज ठाकरे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले होते। एवढंच नव्हे, भुजबळ साहेब, सन्माननीय भुजबळ साहेबांच्या विरोधात ज्यावेळेला निवडणुकीला मी उभा होतो त्यावेळेला मला जी काही मदत पण लागली ती त्याला राज ठाकरे साहेबांनी दिली होती। कुठेतरी या गोष्टीची जाणीव असली पाहिजे। या निष्ठेचं एक ठळक उदाहरण म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवडी मतदारसंघातून लढताना दाखवलेला उत्साह। जरी त्यांना यश मिळालं नाही तरी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आणि पक्षासाठी ते झटले। 2024 निवडणुकीत जेव्हा मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही तेव्हा बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि म्हणाले, राजसाहेबांचं दुःख कुणाकडे मांडणार, ते रडणारे नाही लढणारे आहेत। यातून त्यांचा राज ठाकरे यांच्यावरचा विश्वास आणि पक्षासाठीचं समर्पण दिसून येतं। उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींमध्ये बाळा नांदगावकर हे नाव प्रमुख होतं। बाळा नांदगावकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना ठाकरे बांधवांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द देखील दिला होता, जो अखेर त्यांनी खरा करून दाखवला। त्यावेळेला बाळासाहेब परत बोलले होते की बाळा बरं होईल ना, राजा आणि दादू त्यांना दादूच बोलायचे, राजा आणि दादू एकत्र आलं तर खूप चांगलं होईल ना बाळा। म्हटलं नाही साहेब, मी नक्की प्रयत्न करणार। आणि तो प्रयत्न मी बाळासाहेबांना, त्यानंतर बाळासाहेबांची माझी काही भेट झाली नाही, त्यानंतर बाळासाहेबची गेलेच निघून। तुम्ही माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये, आणि त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेला शब्द दिला होता आणि म्हणून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू, त्याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही। या दोघं भावंड एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे। त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही। 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील विजय रॅलीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा बाळा नांदगावकर यांनी हा आनंद व्यक्त करत एक फेसबुक पोस्ट लिहिली। त्यातून त्यांच्या भावना दिसून आल्या। याचसाठी केला होता अट्टहास। गेली 2 दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला। बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील। राजकीय इच्छा आणि महत्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो।
ते आताच आषाढी सारख्या अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणी आहे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. सध्याचं राजकारण किती बेभरोशाचं झालंय हे आपण जाणतो. कोण कधी कोणाला बाजूला करून कोणाच्या खुर्चीवर बसेल सांगता येत नाही. पण या बाबतीत राज ठाकरे मात्र सेफ दिसतात. इतकी वर्ष सत्ता नसतानाही त्यांचा पक्ष सुरू आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आणि बाळा नांदगावकर यांच्यासारख्या निष्ठावंत मित्रामुळे. त्यामुळे असा एक तरी प्रत्येक संकटात सोबत राहणारा मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यात असायला हवा. सगळेच राजकीय नेते कृतज्ञ असतात असं काही नाही. बाळा नांदगावकरांकडे बघितल्यावर वाटतं की आहे, लॉयल्टी आहे अजून थोडीफार शिल्लक राजकारणात.